इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट साईटवर उपलब्ध झालेले आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्वात प्रथम साईटवर यायचे आहे। साईटवर बघू शकता इम्पॉर्टंटमध्ये एक नोटीस जात आहे। या नोटीसनुसार जर चेक केलं तर तुमचे जे अलॉटमेंट आहे हे उपलब्ध तर झालेले आहे, परंतु तुम्ही ते डायरेक्टली तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून चेक करू शकत नाही। तर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज एक PDF उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला। तर तुम्ही त्या इन्स्टिट्यूट वाईज जी PDF आहे त्यानुसार तुम्हाला चेक करायचं। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर मोबाईलमध्ये चेक करत असेल तर इथे 3 लाईन दिलेल्या आहे, या 3 लाईनला क्लिक करा। डॅशबोर्डचं ऑप्शन येणार आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट। कारण कॅपराउंड 1 जेव्हा अलॉटमेंट लागले होते तर तुम्ही अशा प्रकारे चेक केले होते बघा। तर हे ऑप्शन अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, थोड्या वेळामध्ये उपलब्ध होऊन जाणार। कारण की काल 12 वाजेपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट केला की निकाल कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल। कारण की कॅपराउंड 2चे अलॉटमेंट हे काल लागायला पाहिजे होते, परंतु काल लागलेलं नाही आहे। तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टला जर क्लिक केलं तर बघू शकता या प्रकारे कॉलेजची लिस्ट आहे आणि कॅपराउंड 1 आणि बघा कॅपराउंड 2च्या PDF उपलब्ध झालेल्या आहे। तर तुम्ही या PDF क्लिक करून ती PDF डाउनलोड करावी लागेल तुम्हाला कॉलेजनुसार। बघा अशा प्रकारे तुम्हाला ती PDF डाउनलोड होईल तुमच्या मोबाईलमध्ये आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ब्रँचनुसार जशी इथे ब्रँच आहे बघू शकता सिव्हिल, या प्रकारे तुम्हाला लिस्टमध्ये नाव चेक करावं लागेल। तर संपूर्ण विद्यार्थी या प्रकारे आपले अलॉटमेंट सध्या चेक करू शकतात। तर तुम्ही किती कॉलेज टाकलेले आहे त्या प्रकारे तुम्हाला कॉलेजच्या लिस्टनुसार सध्या चेक करायचं आहे। क्लिअर? तर तुम्ही चेक करा। तर ज्या विद्यार्थ्यांनी कमी कॉलेजेस ॲड केलेले असेल तर ते विद्यार्थी चेक करू शकतात, परंतु ज्यांनी मल्टिपल कॉलेज जर ॲड केलेले असेल तर त्यांना संपूर्ण कॉलेज चेक करायला खूप हार्ड जाणार आहे। कारण त्यांना संपूर्ण कॉलेजमध्ये चेक करावं लागेल की आपला नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे त्यानुसार। तर सध्या जे आहे अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे की कॅपराउंड 2चे अलॉटमेंट कसे चेक करायचे। तर ते ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ID, डेट ऑफ बर्थ टाकून सबमिट करून तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। संपूर्ण माहिती थोड्या वेळामध्ये साईटवर उपलब्ध होऊन जाणार, थोडा वेट करा। त्या अगोदर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज सुद्धा चेक करून घ्या। जर त्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर दिसला किंवा तुमचे नाव दिसत असेल तर तुम्ही तसे सुद्धा समजू शकता की तुमचा नंबर या कॉलेजला लागलेला आहे। तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।